नमस्कार, केजे न्यूज इंडिया चॅनलवर आपले स्वागत आहे। मी सीमा नेत्रगावकर। आजच्या ठळक बातम्या। दलित युथ पॅन्थर संघटनेच्या वतीने चापोली येथे तब्बल 1.5 तास चक्का जाम आंदोलन। चाकूर तालुक्यातील चापोली येथे दलित युथ पॅन्थर संघटनेच्या वतीने लातूर जिल्ह्यातील झालेल्या दलित हत्याकांड निषेधार्थ विविध मागण्यांसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माननीय पॅन्थर निलेशजी मोहिते यांच्या आदेशाने लातूर जिल्हाध्यक्ष सुशील सरकार, जिल्हा सचिव आकाश कांबळे, युवा बुद्धभूषण मोरे यांनी लातूर जिल्ह्यातील सर्व पीडित कुटुंबास या आंदोलनात सहभागी करून घेऊन त्यांच्या प्रतिक्रिया प्रशासनापुढे मांडल्या। या हत्याकांडातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी मागणी करण्यात आली। यावेळी सिराज देशमुख, अशोक कांबळे, गोविंद कलवले, गणेश तेलंगे, अविनाश कांबळे, बालाजी सरकाळे, गोपाळ सरकाळे, अनिल सरवदे, नितीन कांबळे, बालाजी मोरे, सचिन चाकूरकर, मिलिंद सरकाळे तसेच लक्ष्मण पेटकर, निलेश मद्रेवार, मसदिक देशमुख, विश्वनाथ कलवले यांनी आंदोलन दरम्यान मार्गदर्शन केले। या प्रसंगी चापोली परिसरातील भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। केजे न्यूज इंडिया मराठी विशेष प्रतिनिधी नागनाथ ससाने। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा जातीवादी सरकारचं करायचं काय? जातीवादी गृहमंत्र्याचं करायचं काय? जातीवादी गिरीश महाजनचं करायचं काय? एकनाथ शिंदेचं करायचं काय? अजित पवारचं करायचं काय? स्थानिकच्या आमदाराचं करायचं काय? स्थानिकच्या खासदाराचं करायचं काय? त्याच्यामध्ये 3-4 केसेस आहेत। या केसेसच्या संदर्भामध्ये गुन्हे नोंदवलेले आहेत, पण आरोपी फरार आहेत, आरोपी अटक होत नाहीत आणि हे जाणीवपूर्वक प्रशासनाकडून, पोलीस खात्याकडून दिरंगाई होते आहे, अशा पद्धतीचा दलित पॅन्थरच्या सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांचा आरोप आहे। आरोप नाही, तथ्य आहे दादा। तर त्यात माझं म्हणणं असं आहे की हे कुठेही जिथं असतील तिथे अत्यंत अमानुष अशा स्वरूपाचा हा प्रकार आहे, अत्यंत निंदनीय अशा स्वरूपाचे हे प्रकार आहेत। अशा म्हणजे जे खरं म्हणजे कायद्यानं अशा लोकांना तात्काळ अटक झाली पाहिजेत आणि त्याच्या शिक्षेच्या संदर्भात सुद्धा पोलीस डिपार्टमेंटनं आपला इतका स्ट्रॉंग दिला पाहिजेत की त्यांना महाराष्ट्र असेल, देशभरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी देशी परवान्यातले असतील, कोकणच्या असतील, कुठल्याही समाजाच्या महिलेवर जे अत्याचार होत आहेत त्या अत्याचाराचा निषेध म्हणून या ठिकाणी दलित पॅन्थरच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाला मी माझा पाठिंबा देतो। कुठल्याही भागामध्ये, कुठल्याही जिल्ह्यामध्ये, कुठल्याही राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था कोणी हातात घेणं निषेधार्ह आहे, चुकीचं आहे आणि ज्या निष्पाप लोकांचे बळी गेले, ज्यांच्यावर अन्याय झाला, अत्याचार झाला, त्यांच्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। यासाठी मी या मोर्चाला समर्थन देत आहे आणि पाठिंबा देऊन जास्तीत जास्त कडक कठोर शिक्षा, कठोरातली कठोर शिक्षा संबंधित आरोपीला द्यावी अशी या ठिकाणी मागणी करतो आणि मी माझा पाठिंबा देतो। डॉक्टर बाबासाहेब व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।